Kindly subscribe this channel to enjoy more collection of moral stories. घनदाट आणि चैतन्यशील व्हिस्परिंग वुड्सच्या मध्यभागी लिओ नावाचे एक जिज्ञासू लहान सिंह शावक राहत होते. लिओचे हृदय सिंहासारखे शूर होते आणि त्याचे डोळे साहसाच्या उत्साहाने चमकले. सिंह इतर सिंहाच्या पिल्ल्यांसारखे नव्हते. त्याला सवानाच्या मोठ्या आवाजातील खेळांचा आनंद लुटला नाही. त्याऐवजी त्याला जंगलाच्या शांत रहस्यांची तळमळ होती. एका सनी सकाळी लिओने हुशार जुन्या माकडांचा एक गट व्हिस्परिंग वुड्समध्ये खोलवर लपवलेल्या खजिन्याबद्दल उत्साहाने बडबड करताना ऐकला. असे म्हटले होते की ज्याला खजिना सापडेल त्याला एक विशेष भेट दिली जाईल ज्यामुळे त्यांची सर्वात जंगली स्वप्ने साकार होतील. लिओचे कान उपटले आणि त्याचे हृदय उत्साहाने धडधडले. अजिबात संकोच न करता त्याने जंगलातील रहस्य उलगडण्यासाठी आणि लपलेला खजिना शोधण्यासाठी एक रोमांचकारी प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला. व्हिस्परिंग वुड्स त्यांच्या जादुई आभासाठी ओळखले जात होते, ज्यांनी लक्षपूर्वक ऐकलेल्यांना रहस्य कुजबुजणारी झाड होती. जसजसे लिओ जंगलात खोलवर जाऊ लागले तसतसे झाडे धैर्य आणि मैत्रीच्या रहस्यमय कहाण्यांची कुरकुर करू लागली. लिओला शौर्याची एक नवीन भावना जाणवली आणि त्याने जोर दिला. त्याच्या प्रवासात लिओला पॉली नावाच्या खोडकर पोपटाचा सामना करावा लागला ज्याला जंगलातील प्राण्यांवर युक्ती खेळायला आवडते. सुरुवातीला पॉलीने लिओला छेडले, परंतु लवकरच ते वेगवान मित्र बनले. लिओच्या शौर्याने आणि पॉलीच्या हुशारीने त्यांना अजेय संघ बनवले. व्हिस्परिंग वुड्समध्ये खोलवर जाताना त्यांना निसरड्या वेली, गडद गुहा आणि खोडकर ओटर्सने भरलेली नदी यांसारख्या आव्हानांचा सामना करावा लागला. लिओ आणि पॉली यांनी प्रत्येक अडथळ्यावर मात करण्यासाठी त्यांच्या अद्वितीय सामर्थ्याचा वापर केला, जंगलातील प्राण्यांना टीमवर्कचे मूल्य शिकवले. शेवटी ते व्हिस्परिंग वुड्सच्या हृदयापर्यंत पोहोचले, जिथे एक प्राचीन वृक्ष उंच आणि शहाणा होता. चंद्रप्रकाशात चमकणाऱ्या धबधब्याच्या मागे वसलेल्या लपलेल्या खजिन्याचे ठिकाण झाडाने उघड केले. लिओ आणि पॉली धबधब्याजवळ आले आणि त्यांना आश्चर्य वाटले. त्यांना चमकणाऱ्या वेलींनी सजलेली छाती दिसली. लिओने छाती उघडताच हवेत जादूचा स्फोट झाला. हुशार जुनी माकडे दिसली. लिओला त्याच्या शौर्य आणि मैत्रीबद्दल प्रशंसा केली. त्या जादुई क्षणी लिओची सर्वात मोठी इच्छा पूर्ण झाली. त्याला जंगलातील सर्व प्राण्यांची भाषा समजून घेण्याची आणि बोलण्याची क्षमता प्रदान करण्यात आली. लिओ आणि पॉलीने त्यांची नवीन भेट त्यांच्या मित्रांसोबत शेअर केल्याने द व्हिस्परिंग वुड्स आनंदाने गुंजले. त्या दिवसापासून लिओ द ब्रेव्ह कब जंगलाचा साहस आणि मैत्रीचा दूत बनला. व्हिस्परिंग वुड्सने त्याच्या साहसांच्या कथा सांगणे चालू ठेवले, जंगलवासियांच्या पिढ्यांना शूर, दयाळू आणि नवीन साहसासाठी नेहमी तयार राहण्यास प्रेरित केले. आणि म्हणून जंगल आनंदाने जगले. लिओची गर्जना झाडांमधून प्रतिध्वनित होते, एक स्मरणपत्र आहे की धैर्य आणि मैत्री सर्वात जादुई खजिना अनलॉक करू शकते.